हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर चालला आहे आपला 11th अकाउंट इंग्लिश मीडियमचा. या अगोदर आपण जे पण काही प्रॉब्लेम होते सिम्पल कॅश बुकचे, हे बघा एकूण 3 प्रॉब्लेम मी घेतले होते. तर हा लेक्चर बघण्याच्या अगोदर तो लेक्चर बघत चला. ओके, आणि लेक्चर आवडला की नाही, जर आवडला असेल तर फॉरवर्ड करा, नसेल आवडला तर नो इश्यू. बट मी सर्वात सोपी भाषेत तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता ते 3 क्वेश्चन झाल्यानंतर पुढे आता जाऊयात पेज नंबर 127 वरती. ओके, 2 कॉलम कॅश बुक. आता बघा 2 कॉलम कॅश बुक विथ कॅश अँड बँक. आता 2 कॉलम कॅश बुकला काय म्हणतात लक्षात घ्या. त्याच्यात 2 कॉलम असतात, एक कॅश आणि एक बँकेचं. बँक प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन प्रोव्हाइडिंग व्हेरियस सर्व्हिसेस. बँक कुठला रोल प्रोव्हाइड करते? व्हेरियस सर्व्हिसेस टू ट्रेडर्स. ओके, जे पण काही दुकानदार आहेत त्यांना डिफरंट टाईपचे सर्व्हिस प्रोव्हाइड करते. इट ॲक्सेप्ट्स डिपॉझिट्स फ्रॉम कस्टमर्स. ओके, इट्स ॲक्सेप्ट्स म्हणजे काय, कस्टमर असतील त्यांच्याकडनं काय घेते, बँक पैसा घेते फ्रॉम कस्टमर्स अँड अलाउ विड्रॉल्स बाय वे ऑफ कॅश और चेक और व्हेरियस नेट बँकिंग ट्रान्झॅक्शन. आलं का लक्षात? सपोज एक्झाम्पल, तुम्ही बँकेत गेले आणि पैसे काय केले, तुम्ही डिपॉझिट केले बँकेत. तर ते तुम्ही विड्रॉल करायचे तुम्हाला, तर कशा कशा थ्रू करू शकतात तुम्ही? ATMमध्ये जाऊन कॅश किंवा चेक पण देऊ शकतात, किंवा तुम्ही मोबाईलवरनं जे पण काही ट्रान्झॅक्शन करतात. सपोज आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर काही पेड करतो, तर ते काय झालं, तुमचं ट्रान्झॅक्शन होत असतं, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. इन ॲडिशन टू धिस बँक प्रोव्हाइड्स अ नंबर ऑफ फंक्शन्स. याच्या व्यतिरिक्त पण भरपूर ते काय बँक आपल्याला सर्व्हिस देत असते. लाईक पेमेंट्स बाय चेक्स अँड ड्राफ्ट्स, लोन फॅसिलिटी, कॅश क्रेडिट, कलेक्शन ऑफ चेक्स अँड अबव ऑल सेफ्टी ऑफ कॅश. आलं लक्षात? अशा विविध टाईपच्या सर्व सर्व्हिस मिळतात. मोreover, when a trader opens a current account with the bank, he can avail overdraft facility. म्हणजे काय, ओव्हर म्हणजे काय, जास्त, ड्राफ्ट म्हणजे काय, काढणे. माझ्या अकाउंटला आहेत 10,000 रुपये, मला गरज आहे 12,000 रुपयांची. ओके, तर मी काय करू शकतो, हे 12,000 काढू शकतो. यालाच म्हणतात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. अन बिझनेसमॅन हू in a number of banking transaction opens a current account with bank to take the advantage of overdraft facility. Okay, पुढे जाऊया. Columns in cash book with cash and bank column. Cash book with cash and bank columns has one additional column on the receipt side. हे बघा, दिस इज ॲडिशनल कॉलम. हे बघितलं आपण याच्या अगोदर जे 3 प्रॉब्लेम घेतले आपण, हे सर्व बघितले. हे नव्हतं बघितलं, तर ॲडिशनल काय झाला, बँक कॉलम झाला आहे दोघं साईडला. ऑनली बँक ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. फक्त बँकेतले ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रेकॉर्ड करायचे, दुसरे नाही. बँक कॉलम रिप्रेझेंट द बँक करंट अकाउंट. हा कॉलमला जी पण काय अमाऊंट येईल ती काय रिप्रेझेंट करतं, की तुमच्याकडे करंट अकाउंटमध्ये पैसा किती उरला आहे. क्लिअर? तर सर्वांनी काय करायचं आहे, हा फॉर्मॅट तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. नेक्स्ट, अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ बँकिंग ट्रान्झॅक्शन इन कॅश बुक विथ कॅश अँड बँक कॉलम. बघा, आता जसं मी तुम्हाला शिकवलं ते काय केलेलं आहे, त्यांनी थेअरीच्या स्वरूपात सर्व दिलेलं आहे. फक्त एकच करायचं विद्यार्थी मित्रांनो, बँकेचं ज्यावेळेस, म्हणजे बघा आता चेकने जर तुमच्याकडे अमाऊंट आली असेल तर ते कुठल्या कॉलममध्ये लिहिणार तुम्ही, बँकेच्या. ओके, कारण की ही काय रिसिप्ट आणि ही काय पेमेंट साईड, म्हणजे जाणारा पैसा येणारा पैसा. तर चेक रिसिव्ह म्हणजे काय, काय होणार बरं, तुमच्याकडे पैसा आलेला आहे, त्यामुळे तुम्ही कुठे लिहिणार, रिसिप्टला, बट बँकेच्या याच्यात. नंतर बेरर चेक येऊ शकतं, चेक रिसिव्ह अँड डिपॉझिटेड इन टू बँक. ओके, तर हे जे चेकच्या जिथे जिथे तुम्हाला हे संबंध येईल ते सर्व कुठे लिहायचं आहे आपल्याला, बँकेच्या रखान्यात लिहायच्या, बँकेच्या कॉलममध्ये. बँक ॲडवायसेस अँड स्टेटमेंट. बघा लक्षात घ्यायचं आहे, बँक काय करते, भरपूर वेगवेगळ्या सर्व्हिसेस पण
प्रोव्हाइड करते. ओके, तर ह्या त्याच्याबद्दल या ठिकाणी सर्व सांगितलं आहे. बघा, बँक ऑफर्स अ रेंज ऑफ सर्व्हिसेस लाईक कलेक्शन ऑफ चेक्स दॅट आर डिपॉझिटेड इन टू बँक. म्हणजे काय, आता कस्टमर आहे, त्याचे विविध काय असतात, कस्टमर असतात. ओके, एक बिझनेसमॅन असतो, एक बिझनेसमॅन, त्याचे व्हेरियस टाईप्स ऑफ कस्टमर असतात. तर काय करतात ते, कधी कधी चेकने पेमेंट करतात. तर काय करता येतं, चेक हे डिपॉझिट बँकेत करता येतात कलेक्शन करून. कलेक्शन ऑफ डिव्हिडेंड्स म्हणजे काय, शेअर मार्केट सर्वांना माहिती आहे. ओके, शेअर मार्केटमध्ये काय केलं, मी एक शेअर घेतला, ती कुठल्या तरी कंपनीचा असतो हा एक शेअर. मग कंपनीला काय झाला, प्रॉफिट झाला, तर तो प्रॉफिट काय करतो, असे शेअर घेणारे भरपूर लोक असतात, तर तो प्रॉफिट काय करतो, ती कंपनी डिस्ट्रीब्यूट करते, त्यालाच काय म्हणतात, डिव्हिडेंड. पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस ऑन बिहाफ ऑफ अकाउंट होल्डर इटीसी. आता बघा, कुठलाही एक्सपेन्सेस, सपोज एक्झाम्पल सोसायटीचा एक्सपेन्सेस असेल किंवा कसलाही एक्सपेन्सेस असेल, तर काय करू शकतो आपण, बँके थ्रू त्यांना देऊ शकतो. बँक देन सेंड्स अ ॲडवाइस टू द अकाउंट होल्डर गिविंग डिटेल्स ऑफ दिस ट्रान्झॅक्शन. म्हणजे बघा, आपण जे बँक स्टेटमेंट काढतो ना विद्यार्थी मित्रांनो, बँक स्टेटमेंट, ते सर्व काय येतं, बँक आपल्याला सर्व देत असते इन्फॉर्मेशन. करंट अकाउंट होल्डर्स ऑल्सो गेट अ प्रोडिक्टली स्टेटमेंट फ्रॉम द बँक विच गिव्स डिटेल ऑफ ट्रान्झॅक्शन लाईक डिझॉनर ऑफ चेक, डायरेक्ट डिपॉझिट मेड बाय कस्टमर, इंटरेस्ट चार्ज ऑन ओव्हरड्राफ्ट, बँक चार्जेस डिडक्टेड बाय बँक, इंटरेस्ट अलाउ बाय बँक, एक्सेट्रा. बघा, ट्रान्झॅक्शन लाईक डिझॉनर ऑफ चेक. डिझॉनर म्हणजे काय, बघा, माझे काय अकाउंट आहे बँकेत, मी मोठा बिझनेसमॅन किंवा मी काय दुकानदार आहे. ओके, एखाद्या कस्टमरने मला चेक दिला आणि तो मी काय कुठे गेलो, बँकेत गेलो, बट तो चेक काय केला, डिझॉनर्ड झाला, म्हणजे काय, बाउन्स झाला, म्हणजे त्याचे पैसे मला मिळालेच नाही. तर अशा स्वरूपात बँक कोणाला इन्फॉर्म करते, मला इन्फॉर्म करते, त्याचा अर्थ होतो डिझॉनर्ड ऑफ चेक. नंतर इंटरेस्ट चार्ज, ह्या गोष्टी काय आहेत, आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम शिकत असताना मी तुम्हाला सांगणार, एकदम सोपं आहे. ओके, डायरेक्ट डिपॉझिट मेड बाय कस्टमर म्हणजे काय, एखादा कस्टमर गेला, डायरेक्ट बँकेत गेला आणि माझ्या अकाउंट नंबरवर काय केलं, त्याने पैसे देऊन टाकले, डिपॉझिट केले. तर ती पण इंटिमेशन कोण देतं आपल्याला, कोण सांगत असतं, बँक सांगत असते. ओके, तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी तुम्ही वाचायच्या आहेत. स्टेटमेंट रिसिव्ह ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड बाय द ट्रेडर इन द कॅश बुक. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर इन टू बँक, ह्या असे ट्रान्झॅक्शन येऊ शकतात. इंटरेस्ट अलाउ बाय बँक, इंटरेस्ट चार्ज ऑन ओव्हरड्राफ्ट डेबिटेड बाय बँक, बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक, ह्या सर्व गोष्टी काय करायच्या, तुम्ही वाचायचं आहे. त्या काय समजवण्यासारख्या नाहीत, आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम घेतो त्यावेळेस तुम्हाला सांगेलच की कसं कसं कुठलं ट्रान्झॅक्शन येत असतं. ट्रान्सफर ऑफ अमाऊंट. In addition to current account, a businessman may have credit or a loan amount with the bank to meet his financial requirement. बघा, करंट अकाउंट ज्यावेळेस काढतो ना एखादा बिझनेसमॅन, त्याला कधी कधी काय होतं, क्रेडिटवर म्हणजे उधारीवर पैसा थोडा जास्त लागत असतो, आणि कधी कधी काय असतो, लोन पण त्याला लागत असतं, फायनान्शियल रिक्वायरमेंट म्हणजे त्याला बिझनेसमध्ये किती पैशांची गरज आहे त्या पद्धतीने. ही कॅन ट्रान्सफर मनी फ्रॉम कॅश क्रेडिट और लोन अकाउंट टू करंट अकाउंट और फ्रॉम करंट अकाउंट टू कॅश क्रेडिट और लोन अकाउंट, म्हणजे इकडून तिकडे तिकडून इकडे देऊ शकतो. Similarly, amount can be transferred from personal saving account to current account or from the current account to personal account. पर्सनल अकाउंट जे आहे म्हणजेच काय, सेविंग अकाउंट, आणि करंट अकाउंटवरनं तो इथेही ट्रान्सफर करू शकतो किंवा इथून इथेही ट्रान्सफर करू शकतो. क्लिअर इथपर्यंत. मग अशा प्रकारे हे सर्व ट्रान्झॅक्शनचं त्यांनी सांगितलं आहे. याच्यात महत्त्वाचं येतं आता कॉन्ट्रा एंट्री. बघा, सर्टेन ट्रान्झॅक्शन अफेक्ट्स कॅश अकाउंट अँड बँक अकाउंट सायमिल्टेनियसली बट विथ ऑपोजिट इफेक्ट. बघा, एक लक्षात ठेवा, याच्यात कॉन्ट्रा एंट्रीमध्ये काय आहे, कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट हे काय होतात, अफेक्टेड होतात, इफेक्टेड होतात. कसे होतात ते बघू. इट मे बी डिक्रीज द कॅश बॅलेन्स अँड इन्क्रीज बँक बॅलेन्स. बघा, डिक्रीज द कॅश बॅलेन्स अँड इन्क्रीज द बँक बॅलेन्स. ओके, मग
किंवा त्याचं उलटं, और इन्क्रीज द कॅश बॅलन्स अँड डिक्रीज द बँक बॅलन्स ॲट सेम टाइम. इन कॉलमनर कॅश बुक, cash account and bank account appear under the same heading of cash book. To record increase in bank balance, bank account is debited, and to record decrease in cash balance, cash account is credited, and vice versa. आता ही एंट्री कशी करायची ते तुम्हाला मी प्रत्यक्ष प्रॉब्लेम येईल त्यावेळेस सांगेल. त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. ओके, याच्यात नेमके कॉन्ट्रा एंट्री खूप महत्त्वाची, ती नेमकं कशी करतात ते खूप येणं महत्त्वाचं आहे. आलं लक्षात. तर एंट्रीज रेकॉर्डेड ऑन बोथ द साइड्स ऑफ कॅश बुक आर कॉल्ड ॲज कॉन्ट्रा एंट्रीज. इट ऑकर्स ओनली व्हेन कॅश अकाउंट अँड बँक अकाउंट आर सायमल्टेनियसली अफेक्टेड इन अ ट्रान्झॅक्शन. कॉन्ट्रा एंट्रीज आर डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर. कशाने दाखवणार? मोठ्या सीने, छोटा सी नाही, मोठा सीने डिनोटेड दाखवायचे. आणि कुठे दाखवणार? LF म्हणजे काय? लेजर फॉलोच्या कॉलममध्ये. ओके, कॅश डिपॉझिटेड इनटू द बँक. आता मला बघ सांगा दोन इफेक्ट कसे होतात बघा, दोन इफेक्ट कसे होतात. आता बघा मी काय केलं आहे, कॅश डिपॉझिटेड इनटू बँक म्हणजे काय बघा, ही आहे तुमची बँक आणि ही आहे तुमच्याकडे कॅश आहे. ही काय आहे? तुमची कॅश आहे. आता मला एक सांगा, मी बँकेत गेलो म्हणजे काय? माझ्याच अकाउंटला मी काय केले? ते पैसे टाकलेत. ओके, ही कॅश काय? आता सपोज एक्झाम्पल इथे किती तुमच्याकडे कॅश? 10,000 रुपये. किती आहे? 10,000. त्यातले तुम्ही किती टाकून आले? 5,000 बँकेत. ओके, आणि ऑलरेडी माझ्या बँकेतला अकाउंटला किती बॅलन्स होता? 50,000. किती होता? 50,000 माझा बॅलन्स होता. मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे होती कॅश 10,000 रुपये, त्यातले मी 5,000 काय केले? बँकेत टाकले माझ्या अकाउंटला. तर इथून काय झालं? तुमची कॅश कमी झाली म्हणजे किती राहिली? 5,000. आणि इथे किती बॅलन्स होता? 50. हे 5,000 त्यात टाकले म्हणजे किती झाले टोटल? 55,000. म्हणजेच बँक बॅलन्स वाढला आणि कॅश बॅलन्स सॉरी कमी झाला. यालाच काय म्हणतात? अशी एंट्री आल्यावर कॉन्ट्रा एंट्री अँड डिनोटेड बाय कॅपिटल C. ओके, कॅश विथड्रॉन फ्रॉम बँक फॉर ऑफिस यूज. बरोबर आहे. आता मी काय केलं, ही बँक आहे, याच्यातनं मी कॅश काढून घेतली तर माझा बँक बॅलन्स काय झाला? कमी, पण कॅशमध्ये काय झालेलं आहे? वाढलेलं आहे. बेरर चेक रिसीव ऑन प्रिव्हियस डेट अँड डिपॉझिटेड इन टू द बँक. काय करतोय आपण? बेरर चेक, चेक आला मागच्या तारखेचा नाही, काय करतोय मी? या आता आजच्या म्हणजे काल मला बेरर चेक मिळाला ना, आज मी तो बँकेत जमा करतोय. तर काय होईल? काल जी होती कॅश ती काय होती? कमी दाखवत होती. बँक बॅलन्स काय होता? कमी दाखवत होता. कॅश बॅलन्स काय होता? जास्त दाखवत होता. पण ज्यावेळेस मी डिपॉझिट करेल तर बँक बॅलन्स माझा वाढेल. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला या सर्व गोष्टी काय करायच्या आहेत? वाचायच्या आहेत. तर हे कसं कसं असतं ते सर्व मी काय करणार आहे आता तुम्हाला अजून बेटर पद्धतीने सॉल्व करत असताना सांगणार आहे. पण हे फक्त वाचायचं नाही, थोडंसं समजून घ्यायचं आहे, तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. बॅलन्सिंग ऑफ कॅश बुक विथ कॅश अँड बँक कॉलम. आफ्टर रेकॉर्डिंग ऑल रिसिप्ट्स अँड पेमेंट्स द कॅश बुक इज बॅलन्स. फाइंड आउट द कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स. ओके, बघा कसं करायचं आहे माहिती आहे का? मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं. काय केलं? आता बघा हे असं आपलं काय होतं? अकाउंट होतं. मग मोठी साईड दोघं साईडला लिहायची. आता इथे काय होता? कॅश, आणि इथे काय? बँक बॅलन्स वाढलेलं आहे, बँकचं कॉलम वाढलं आहे. तर इथे काय करायचं आहे? दोघं कॉलमची जी मोठी साईड आहे ती दोघं साईडला लिहायची, त्यातनं लहान साईड जी येईल ती मायनस करायची. बस, जसं कॅश कॉलमला करत होतं तसंच बँक कॉलमलाही करायचं आहे. बाकी काही इतर गोष्टी करत बसायची गरज नाही. आता सर्वात महत्त्वाचं टाईप्स ऑफ बँक अकाउंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. करंट अकाउंट सर्वात महत्त्वाचं. हे कोण वापरतं? बिझनेसमॅन. एकच लक्षात ठेवायचं, कोण वापरतं? बिझनेसमॅन. बिकॉज करंट अकाउंटमध्ये नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकतात. क्लिअर आहे? सेविंग अकाउंटमध्ये लिमिटेड ट्रान्झॅक्शन करू शकता. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये लिमिटेड म्हणजे खूपच लिमिटेड ट्रान्झॅक्शन करू शकतात. कधी कधी ट्रान्झॅक्शन पण होत नाही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये. सेविंगमध्ये तरी आपण करू शकतो. बघू. करंट अकाउंट इज अ सुटेबल फॉर बिझनेसमॅन.
सिन्स देअर इज नो रेस्ट्रिक्शन, बोललो ना मी, ऑन नंबर ऑफ डिपॉझिट्स अँड नंबर ऑफ विड्रॉन्स, म्हणजे तुम्ही किती वेळेस पैसे टाकू शकतात बँकेत आणि किती वेळेस काढू शकतात. और चेक पेमेंट मेड थ्रू करंट अकाउंट, जनरली नो इंटरेस्ट इज अलाउड करंट अकाउंट. सेविंग अकाउंटला मी 10,000 ठेवले तर मला काय मिळतो, इंटरेस्ट मिळतो, पण करंट अकाउंटमध्ये इंटरेस्ट मिळत नाही. बट ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी इज अवेलेबल, सेविंग अकाउंटमध्ये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी नसते. ओके, आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय असते मी तुम्हाला सांगितलंच आहे. चला मग हे झालं इथपर्यंत. पुढे जाऊया. सेविंग अकाउंट, अ पर्सन, मोस्टली मॅक्झिमम लोकांचे सेविंग अकाउंट असतात रेग्युलर यांचे. अ पर्सन हॅव्हिंग फिक्स और रेग्युलर इन्कम कॅन डिपॉझिट हिज सरप्लस इन सेविंग अकाउंट. मला बिझनेसमध्ये फायदा झाला म्हणजे काय, सरप्लस झाला, तर मी ते कुठे ठेवेल, सेविंग अकाउंटमध्ये, आणि ते सेविंग अकाउंटचे पैशांवरती मला काय मिळतो, इंटरेस्ट मिळतो. दिस अकाउंट हेल्प्स द पर्सन हॅविंग लिमिटेड इन्कम टू डेव्हलप द हॅबिट ऑफ सेविंग. सेविंग अकाउंट कशासाठी आहे, सेविंगची हॅबिट म्हणजे काय, सेविंग म्हणजे बचतीची सवय करण्यासाठी सेविंग अकाउंट हा कन्सेप्ट आलेला आहे. देअर आर रेस्ट्रिक्शन ऑन विथड्रॉल्स, इंटरेस्ट ॲट प्रेस्क्राईब रेट इज अलाउड ऑन धिस अकाउंट, इंटरेस्ट रेट मिळतो. नो ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी इज अवेलेबल ऑन धिस अकाउंट, धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. Third account is fixed deposit account. In this account a fixed amount is deposited for the fixed period. काय असते, फिक्स अकाउंटमध्ये फिक्स अमाऊंट म्हणजे काय, 1,00,000 मला ठेवायचे आहेत, पण एक फिक्स पिरियड असतो, तेवढ्या टायमासाठी मला ते पैसे डिपॉझिट करावे लागतात म्हणजे ठेवावे लागतात बँकेत. ऑर्डर टू अर्न हायर रेट ऑफ इंटरेस्ट, बट याला रेट ऑफ इंटरेस्ट काय असतो, हायर असतो म्हणजे जास्त असतो. म्हणजे सेविंग अकाउंटला 4% असेल तर याला जवळपास 6 to 7% असतो, 6 to 7%. क्लिअर. द अमाऊंट डिपॉझिटेड कॅन नॉट बी विथड्रॉन बिफोर एक्सपायरी ऑफ दॅट पिरियड. सपोज मी 1,00,000 रुपये ठेवले आणि ते मला किती पिरियडसाठी ठेवले, मी त्याला ठेवतानाच मी ते सांगेल की मला 5 वर्षांसाठी काय करायचे ते ठेवायचे. बट मी जर 4 वर्षात जर काढायला गेलो तर मला तेवढं बेनिफिट मिळणार नाही, म्हणजे इंटरेस्ट मला तेवढा मिळणार नाही. ओके. दिस अकाउंट इज नॉट युजफुल फॉर बिझनेसमॅन फॉर रेग्युलर बँकिंग ट्रान्झॅक्शन. इट इज युजफुल फॉर क्रिएट टाईम डिपॉझिट अँड अर्न एक्स्ट्रा इन्कम. ज्यांना एक्स्ट्रा इन्कमसाठी पैसा पडू नये घरात, त्यांच्यासाठी हे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट खूप महत्त्वाचं आहे. घरात ठेवण्यापेक्षा बँकेत ठेवले तर ते बेटर असेल, कारण की ते बँकेत सेफ पण असतात. काही बँका डुबतात, बाकीच्या गोष्टी सोडून द्या, पण त्याच्यावर इंटरेस्ट पण मिळत असतो. नेक्स्ट, रिक्युरिंग डिपॉझिट अकाउंट. द अकाउंट होल्डर डिपॉझिट फिक्स अमाऊंट मंथली अप टू अ पर्टिक्युलर डिसाइडेड पिरियड. इट ऑफर्स हायर रेट ऑफ इंटरेस्ट इज ॲज कम्पेअर टू सेविंग अकाउंट. म्हणजे सेविंग अकाउंट पेक्षा याला जास्त रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. अँड लोअर रेट इंटरेस्ट ॲज कम्पेअर टू फिक्स्ड डिपॉझिट. म्हणजे सेविंगपेक्षा जास्त अँड फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा कमी. म्हणजे सेविंगला असेल 4%, याला असेल 6%, मग याच्यापेक्षा कमी आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे किती, 5% तुम्ही मिळू शकतो तुम्हाला. हे काय फिक्स नाही आहे, एक एक्झाम्पल देतो आहे. डिपॉझिटर इट नॉट अलाउड टू विथड्रॉन मनी टिल इट्स मॅच्युरिटी. म्हणजे काय, त्या तारखेपर्यंत त्याचा अगोदर तो काय करू शकत नाही, पैसा काढू शकत नाही. ओके. तर जवळपास 20 मिनिटांचं लेक्चर झालं आहे. तर 131 पेज नंबर संपलं आहे. तर याच्या पुढच्या लेक्चरपासून आपण पेज नंबर 132चं इल्युस्ट्रेशन नंबर 1 आपण स्टार्ट करणार, जे की व्हेरी IMP. बिकॉज मी का बोललो व्हेरी IMP, बिकॉज याच्यात एक अजून कॉलम ॲड झालेला आहे बँकेचा. मागचा जो होता तो फक्त कॅशचा होता, बँकेचा नव्हता. तर असं आल्यावर काय करायचं असतं ते तुम्हाला मी पुढच्या लेक्चरपासून शिकवणार आहे. आणि मी काय करतोय आता, थेरी जे आहे ते सेपरेट घेतो इंग्लिश आणि मराठी मीडियमचं पोरांचं, आणि एक्झाम्पल जे आहेत ते मी मिक्स, म्हणजे तुम्ही बघा आजचे जे लेक्चर आहे ना ते बघा, तुम्हाला लगेच कळेल आणि बेटर पद्धतीने मी शिकवले. फक्त लेक्चर बघू नका, जरा सबस्क्राईब करा. ओके. चला मग, थँक्यू सो मच.